पण एवढं आम्ही नक्की आहे की आम्ही पूर्ण आमचा जो भाग होता आम्ही प्रत्येक दारापर्यंत पोहोचलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्हाला यश आलं. तर मला परत असं वाटतंय की आम्ही खरोखर लोकांपर्यंत नाही पोहोचलो. आम्ही फक्त त्यांच्या दारात गेलो आणि दाखवला हा तुमचा कॅन्डिडेट आहे. म्हणजे ॲटलिस्ट यू शुड गिव्ह रिस्पेक्ट. तेवढा तरी रिस्पेक्ट दिला पाहिजे ना एक मतदारला, का हा तुमचा 5 वर्ष नगरसेवक राहणार आहे. ते आम्ही क्रमांक 14 हा छोटा खांदा, मोठा खांदा, पनवेल, मोहल्ला एरिया, सेक्टर 13-14 खांदा कॉलनी आणि कामोठा असे 5 डिफरंट लोकेशनमध्ये भागलेलं होतं. प्रत्येक एरियाची समस्या वेगळे होते. आम्ही आल्यानंतर आम्हाला समजलं का आता आता आपण खांदा कॉलनीमध्ये उभे आहोत. इकडे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. इकडे नॉर्मल ओपन स्पेस नाही आहे. परत तुमचं एक नॉर्मल इकडे सार्वजनिक म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर पण नाहीये. असे बरेच समस्या आहेत आणि ही पहिले 30-35 वर्ष पूर्वी बांधून झालेला एरिया. आता नवीन इकडे येणारे रिडेव्हलपमेंटचा आता बरेच एरियामध्ये दिसतोय. पण रिडेव्हलपमेंट करताना त्याला सपोर्टिव्ह जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो इकडे आहे का? का फक्त आपण बिल्डिंग FSI भेटतोय आणि बिल्डिंग बांधतोय? तो फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंटसाठी हे पण बरीच गोष्टी आहेत. परत आपण इकडे गेलो साईनगर एरियामध्ये, तिकडे पूरचा एक प्रॉब्लेम आहे, फ्लडिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे. मोहल्ला एरियामध्ये तर प्रत्येक गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे रस्ता, गटर, सॅनिटेशन, वॉटर, इलेक्ट्रिसिटी आणि सर्वात मेन म्हणजे मोहल्ल्यामध्ये आणि पनवेलमध्ये टॅक्स खूप मोठा आहे, जास्त आहे कम्पॅरेटिव्ह सिडको डेव्हलप एरिया. तर आम्हाला सगळे मुद्दे माहीत होते. आम्ही लोकांपर्यंत ते मुद्दे पोहोचवले. त्याच्यानंतर जे आता इलेक्शनच्या अगोदर जे विड्रॉल झालं, जे प्रेशर करून कॅन्डिडेट लोकांना विड्रॉ करायला लावलं, त्याचा पण लोकांमध्ये एक रोष होता. लोक ऍक्च्युअल हे सत्ताधाऱ्यांकडनं वैतागलेली आहेत, चिडलेली आहेत. तो त्यांनी एक सायलेन्स विरोध म्हणून आपला मतपेटीत जाऊन ते विरोध दर्शवलेला आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला एवढं चांगलं यश भेटलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. आपल्याकडे आज युवा सहकारी म्हणून केतन बाई पण निवडून आलेले आहेत. कशा पद्धतीने त्यांच्याकडचा तो युवा आपल्याला प्रभावशाली पद्धतीने मदत करताना मिळाला? ऍक्च्युअल असं आहे की 2005 पासून मी स्वतः फ्लड आलेला तेव्हापासून सोशल काममध्ये इन्व्हॉल्व आणि बरेच त्याच्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये मी स्वतःचा क्लिनिक टाकलं होतं, सिलेंडर्स देत होतो. त्याच्यानंतर फूड फूड वाटप म्हणजे अन्नधान्य तर करतच होतं. अशा बरेच गोष्टी आहे. तर हे करताना पूर्ण एरियाचा एक रिलेशन हे झालं होतं. आता केतन भाऊ आले, त्यांनी युवा पिढी आहे आणि खूप चांगले सहकारी आहेत. त्यांनी आम्हाला इलेक्शनमध्ये सपोर्ट केलाय. तर नक्कीच आम्ही जे काम करतोय त्यांना इन्व्हॉल्व करून त्यांना पण पुढे मार्गदर्शन किंवा सहकार्य करून आम्ही त्यांना पुढे करणार आहोत. भाई एका मुलाखतीमध्ये आपण सांगितलं होतं धनशक्ती पुढे जनशक्तीचा विजय झाला. हाच तो विजय नक्की मानला जाईल का? 100%. मी तर पहिल्यापासून बोलत होतो. तो एक गुब्बारा होता, त्याला एक टाचणी मारली का तो फुटून जाणार आहे आणि तो व्हॅक्यूम इकडे खूप मोठा होता. मी पहिलेच बोललो की माझ्याकडे जनशक्ती आहे. प्रत्येक समाजाचे, प्रत्येक वर्गाचे, प्रत्येक एरियाचे, प्रत्येक रिलिजनचे, प्रत्येक माणसाबरोबर माझे रिलेशन होते. त्यांना माझं नेचर माहिती आहे, मी काय काम करतो ते माहिती आहे आणि याचा मला जे ऍक्च्युअल मतपेटीमध्ये त्यांनी ते आम्हाला भरोसा आमच्यावरती दाखवलेला. आपल्या प्रभागामध्ये तर मला परत असं वाटतंय की आम्ही खरोखर लोकांपर्यंत नाही पोहोचलो. आम्ही फक्त त्यांच्या दारात गेलो आणि दाखवला हा तुमचा कॅन्डिडेट आहे. म्हणजे ऍटलिस्ट यू शुड गिव्ह रिस्पेक्ट. तर एक तुमचं 30,000चा मतदान आहे, 30,000 मतदार होते, तर ऍक्च्युअल आम्ही 40,000 पर्यंत पोहोचलो असेल. म्हणजे एक्झॅक्टली तो आपण फायनल माहिती नसतो की किती तुमचे वोटर्स आहेत. पण तेवढा तरी रिस्पेक्ट दिला पाहिजे ना एक मतदारला, का हा तुमचा 5 वर्ष नगरसेवक राहणार आहे. ते आम्ही संवाद भले 1 मिनिटाचा, अर्ध्या मिनिटाचा, जेवढा संवाद साधता आला आम्ही ट्राय केलं. माझ्याबरोबर केतन होता, आर्या होती, मनीषाताई होती. कधी कधी आम्ही कुठली बिल्डिंग वाटून घेतलेले आहेत प्रचार. पण एवढं आम्ही नक्की आहे की आम्ही पूर्ण आमचा जो भाग होता आम्ही प्रत्येक दारापर्यंत पोहोचलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. पनवेलकर म्हणजे आमचा वॉर्ड तो एक राहिला, एक छोटासा पनवेलचा भाग आहे.
पण सध्या पनवेलमध्ये अपोजिशनच नाहीये. तर आमचा जो वॉर्ड आहे, आम्ही जे 4 नगरसेवक आहोत, हेच लोक तिकडे अपोजिशन म्हणून लढणार आहेत, त्यांच्याबरोबर काम करणार आहेत. तर लोकांनी आम्हाला एका रीतीने एक ऑपोजिशन पाहिजे. पनवेल पूर्ण महानगरपालिकेचं नाही, पण पनवेल सिटीमध्ये काहीतरी ऑपोजिशन पाहिजे. आणि हे आम्हाला जिम्मेदारी त्यांनी दिलेली आहे. तर आम्ही नक्कीच त्यांची जिम्मेदारी पूर्ण करू. त्याच्यात जेवढं करता येईल, त्यांना जेवढं सॅटिस्फाईड करता येईल. आणि मला पहिले 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आज 20 वर्ष मी काम करतोय. ठीक आहे, आमची बलसंख्या तेवढी नाही राहणार आहे, पण मिळून जुळून अल्टिमेटली तुम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सत्ता विपक्ष एक वेगळं म्हणजे एक पार्ट आहे त्याचा, पण काम करताना तुम्हाला दोघांना एकत्र होऊनच काम करायला लागतात. आणि मला त्याचा अनुभव पण आहे आणि माझे रिलेशन्स पण आहेत. तर आम्ही नक्की ते करू. केतनबाई बरोबर आहेत, अशी चांगली युवा पिढी आहे आमच्या बरोबर. तो रिझल्ट आम्ही नक्कीच देऊ.